आज आपण या ठिकाणी सगळे सामाजिक कार्यकर्ते, सर्व पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहोत। हे जे साठे बिस्किट जे बस स्टॉप आहे, ही साठे बिस्किट ही कंपनी अनेक वर्षापासून बंद पडलेली आहे। बंद म्हणजे तिचं नामोनिशाण नाही, तिच्या जागी हा मॉल झालेला आहे, मागं एसआरएच्या स्कीम झालेल्या आहेत आणि साठे बिस्किट फक्त हे नाम मात्र बस स्टॉप राहिलेलं आहे। पण आमचे शुभम भाऊ असतील, सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील, तसेच अजयदादा सावंत असतील, सुरेंद्रदादा असतील, यांनी सगळ्यांनी विचार केला की बाबा हे साठे बिस्किट जे बस स्टॉप आहे याच्या ऐवजी नागरिकांना ज्यांनी हे केलं, अडचणीच्या काळामध्ये मदत केली, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांच्या पोवाड्यातून त्यांनी नागरिकांना जागृत केलं, त्यांच्या लेखणीमधून नागरिकांना जागृत केलं, कामगारांसाठी त्यांनी अनेक वर्ष लढले, तर त्यांचं नाव का नाही देण्यात यावं। तर सगळे म्हणले की आपण सर्वपक्षीय एक आंदोलन घेऊ, प्रशासनाला पत्र देऊ। तर आपले सामाजिक कार्यकर्ते आणि माझी नगरसेविका ताई यांचा याच्यामध्ये मोठा हातभार आहे की ताईंनी वेळातला वेळ काढून आले सुद्धा, पाठिंबा दिला आणि ते पाठिंब्याचे पत्र पण देणार आहे। प्रथमतः आपण त्यांचे आभार मानूयात, ताईंचे आभार। आणि जे सर्व जमलेले कार्यकर्ते आहेत ते सुद्धा वेळातला वेळ काढून आलेले आहेत, आपल्या समाजाचे असतील, सर्व समाजाचे असतील, तर सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो। तसेच लवजी शक्ती सेनेचे शुभम भाऊ यांनी सुद्धा पुढाकार घेतला होता, त्यांचे आभार मानतो। आपण घोषणा देणार आहोत आणि घोषणा दिल्यानंतर आपण आंदोलन थांबवणार आहोत। पण हे आंदोलन थांबवणे म्हणजे स्थगित करणे असा प्रकार आहे, कारण आंदोलन जोपर्यंत थांबत नाही, जोपर्यंत साठे बिस्किट ह्या बस स्टॉपला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे नाव मिळत नाही, साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, हा आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार आहे। भाऊ शुभम भाऊ